मागच्या भागात आपण मुंबई ते चंदीगड पर्यंतचा एक लांबचा पल्ला पार केला. त्यानंतर चंदीगडहून शिमला मार्गे निर्मळ अशी एक अनोखी प्रवासाची गोड नक्षी ओलांडत आम्ही जावला पोहोचलो. इथेच आमचा खरा प्रवास सुरू झाला. जणू प्रत्येक पाऊल पुढे टाकताना एक नवा अध्याय उलगडत गेला. त्यानंतर सिंघाड, बराती, नाला, थाचडू, कली टॉप या कठीण आणि दडपणकारक मार्गांवरून चालत आम्ही भीमतलईला थांबलो. आता पुढे श्रीखंड महादेव कैलाश हे हिमाचल प्रदेशातील एक पवित्र आणि रहस्यमय तीर्थक्षेत्र आहे, जे केवळ आध्यात्मिक श्रद्धेचा अनुभव देत नाही, तर निसर्गाच्या अजस्र, रोमांचकारी आणि सुंदर रूपाचंही दर्शन घडवतं. याला हिमालयातील दुसरं कैलाश असंही म्हटलं जातं. श्रीखंड कैलाश यात्रा ही देवाला भेटण्यासाठी नव्हे, तर आपल्यातल्या दिव्यतेला शोधण्यासाठी आहे. या यात्रेचा प्रत्येक टप्पा आपल्याला हेच शिकवतो की श्रद्धा, सहनशीलता आणि निष्ठा यांच्याशिवाय कुठलाही कैलाश गाठता येत नाही. भीमतलईनंतरचा रस्ता अधिकाधिक दाहक, कठीण आणि गहिरा होत जातो. कधीकधी आपल्याला छोटे मोठे धबधबे जिंकण्याचे संकट येते. पावसात तर हे धबधबे अगदी उग्र, धोकादायक बनतात. त्यांचा प्रवाह अचानक वाढतो, जणू निसर्गाच्या रौद्र रूपाचा इशारा देतात. त्या अवघड वाटेवर पाऊस, धुके आणि थंड हवेमध्ये महादेवाचे नामस्मरण करत करत आपण प्रत्येक वळण पार करत जातो. आणि तरीही या रस्त्यांचा शेवट कधी येतो हे कळतच नाही. कुंछापासून श्रीखंड महादेव 18 किलोमीटर दूर आहे आणि आमचा पुढचा मुक्काम भीमद्वारी आहे. जसजसे आपण पुढे चालत जातो तसतसा निसर्ग अधिक बहरलेला दिसतो. जंगल, उंच डोंगर आणि ते सर्वात हिरवेगार बुग्याल असे नयनरम्य दृश्य दिसू लागतात. या कठीण रस्त्यांवरून जाताना आम्हाला ग्लेशियरसुद्धा पार करावे लागले. प्रकृतीला चुनौती देणारी एक अनोखी अनुभूति. सभी सनातन प्रेमी को नमस्कार. हर हर महादेव. जय हो पंच केदार की, जय हो पंच कैलाश की. हर हर महादेव. हमारा भी छोटा सा यूट्यूब पे चैनल है घुमक्कड़ पांडे जी. तो भाई साहब के माध्यम से हमारा भी थोड़ा प्रचार प्रसार हो जाएगा. ये भारत की सबसे कठिन यात्राओं में से है, जो कि लगभग 32-33 किलोमीटर है और जाऊँ से स्टार्ट होगी और आपके श्रीखंड महादेव तक होती है. तो ये कुसना वाली उतार पे मिले हैं भाई साहब हमें. तो मैं सभी से यही कहूँगा, थोड़ा सा खाने पीने का सामान लेके चलें, सर को ढक के रखें, ग्लव्स, कैप वगैरह दो लेके चलें, सॉक्स दो लेके चलें. तो मोस्टली भीग जाते हैं और शरीर को एक बार आपने भिगा दिया फिर बहुत मुश्किल है. थोड़ा बहुत खाते पीते रहें. जहाँ पर भी यात्रा नहीं हो रही 5 मिनट भगवान का नाम लें, फिर आपको एनर्जी मिल जाएगी. स्टेप छोटे छोटे रखें और कीचड़ वगैरह है, थोड़ा सा आपको पत्थर पे पैर रखने का प्रयास करें. तो यही है हमारा सबसे, सभी सनातन प्रेमी यहाँ यात्रा करें और भगवान भोलेनाथ के दर्शन करें. बहुत सुंदर स्थान है, लेकिन श्रीखंड नाम नहीं है. भगवान भी आपके खंड खंड कर देगा, पूरा चिगुरमा बना देगा, तब आपको दर्शन देगा. हरे हरे महादेव. जय हो श्रीखंड महादेव की जय. प्रत्येक श्वासामागे ओम नमः शिवायची ताकद लागते. घसरणारे दगड, अरुंद कडे, हिमवृष्टीचा धोका, पण एक अदृश्य शक्ती आपल्याला सतत पुढे नेत राहते. ती म्हणजे
महादेवावरची अढळ श्रद्धा. श्रद्धेनुसार भगवान शिव इथे ध्यानमग्न झाले होते. असं मानलं जातं की इथे येणं म्हणजे स्वतः शंकराचं सान्निध्य मिळणं. श्रीखंड महादेवला कैलाशचे द्वार असेही म्हणतात, कारण याची उंची आणि रचना कैलाश पर्वताशी साधर्म्य दर्शवते. श्रीखंड यात्रा ही एक अत्यंत कठीण व धाडसी यात्रा आहे. ही यात्रा दरवर्षी जुलै महिन्यात होते आणि यामध्ये यात्रेकरूंना सुमारे 70 किलोमीटर चढाई करावी लागते. वाटेत दिसणारे निसर्गाचे अद्भुत चमत्कार, भीषण दऱ्या, हिरवीगार कुरणे, बर्फाच्छादित घाट, नयनरम्य तलाव आणि सर्वात शेवटी आकाशाला गवसणी घालणाऱ्या श्रीखंड महादेवाच्या शिवलिंगाचं दर्शन. ही यात्रा मन, शरीर आणि आत्मा तिन्हींची परीक्षा आहे. जेव्हा आपण ही यात्रा करतो तेव्हा अनेक संकटांना सामोरे जावे लागते. छोट्या धबधब्यांच्या सौंदर्याचे आकर्षण आपल्यासाठी एक धोका बनते. पावसाळ्यात हे धबधबे बेशिस्त होऊन आपल्यासमोर अचानक येतात आणि त्यांचा प्रवाह जणू आक्रोश करतो. त्याचबरोबर पावसामुळे रस्ते चिखलाने निसरडे बनलेले असतात. चालणे अधिक अवघड, धोकादायक आणि कस लावणारे होत जाते. आणि तरीही या धोक्यांवर मात करत आपले मन महादेवाच्या नामस्मरणामुळे स्थिर राहते. भाई अरे थांब, मला जरा जागा नाही, जात नाही.
पायवाट सुरू होते हिरव्यागार दऱ्यांतून, पक्ष्यांच्या किलबिलाटातून, वाहणाऱ्या झऱ्यांच्या मधुर गाण्यातून. पण जसजशी वाट चढू लागते तसतसा निसर्गाचा रंग बदलतो. हिरवाई मागे राहते, हवेतला ऑक्सिजन कमी होत जातो, थंडीचा स्पर्श तीव्र होतो आणि प्रत्येक श्वासामागे ओम नमः शिवाय ची ताकद लागते. हा प्रवास सोपा नाही. घसरणारे दगड, अरुंद कडे, हिमवृष्टीचा धोका, पण प्रत्येक कठीण क्षणी एक अदृश्य शक्ती पुढे नेते. ती आहे श्रद्धा, जी सांगते आता परत नाही, फक्त. आणि मग अंतिम दिवस. थकलेले स्नायू, दमलेली देहबोली, पण डोळ्यात तेज. जसे आपण शिखराजवळ पोचतो त्या विशाल बर्फाळ पर्वतावरचा शिवलिंग दिसतो आणि त्या क्षणी सगळा थकवा, सगळा वेदना, सगळे भय एकदम नाहीसे होतात. उरतो तो फक्त अनंत शांततेचा, आनंदाचा आणि भक्तीचा दरबार. श्रीखंड महादेव कैलाश हा फक्त एक ट्रेक नाही, हा आहे आत्म्याचा आरोहण, विश्वासाचा विजय आणि महादेवाशी झालेली अखंड भेट. आणि मग आरंभ होतो परतीच्या प्रवासाचा, जो चढाई इतकाच कठीण, तितकाच आव्हानांनी भरलेला. ही यात्रा म्हणजे फक्त एक ट्रेक नाही, ही एक निवड आहे स्वतःच्या मर्यादांवर मात करण्याची. पहिल्या दिवशी वाट सहज वाटते, झाडं, झरे, हिरवळ, पण हळूहळू शरीर थकतं, श्वास उरतो आणि मन पुकारतं, हर हर महादेव.
हा आहे एक मोठा बकरा, ईदसाठी वापरण्यात येणारा बकरा आहे. वातावरण भेटलं ना सुरेश.